पुढच्या 15 मिनिटात जरी ती इथे आली ना तरी ती काय करू शकणार आहे मला प्लीज सांग. बोलवलेल्या 40 लोकांसमोर जेव्हा माझं नाक कापलं जाईल फक्त तुझ्या आईमुळे, त्यावेळी मी काय करायचं आहे मला सांग. मध्ये पडू नकोस. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा आता. 10 वेळा सांगितलं होतं तिला की थांब, ऑर्डर देतोय मी, करू आपण बाहेरून ऑर्डर, पण नाही. त्याला कारणीभूत तुम्ही पण आहात बहिणी, होतात ना तुम्ही तिथे. मी नाही, एक मिनिट थांब दादा, एवढं सोपं नाहीये ते. जरा शांत हो. अरे कसा शांत हो मला सांग ना. मी ओरडून या 2 बायकांना सांगत होतो की नाही थांबा थांबा, मी ऑर्डर करतो, कारण येणारी माणसं खूप महत्वाची आहेत माझ्यासाठी. खूप मोठी माणसं येणार आहेत, खूप स्पेशल माणसं येणार आहेत. एवढ्या वर्षांनी एक पार्टी होती आपल्या घरामध्ये आणि त्याचंही आपण काही धड करू शकत नाही आहोत. झाले, वाजलेत. हळूहळू लोक यायला लागतील, त्यांना काय उत्तर द्यायचे मी. कोण येणार आहे? माझ्या ऑफिस मधले कलिग्स, त्या एवढ्या मोठ्या ऑफिस मधले जिथे मी ताठ मानेनं वावरतो, जिथे मला रिस्पेक्ट आहे. प्रत्येकाला हाताला धरून सांगितलं होतं की नाही माझ्या घरी पार्टी आहे, माझ्या घरी पार्टी आहे, माझ्या घरी पार्टी आहे. आता जेव्हा ती माणसं इथे एकवटतील त्यावेळी मी काय सांगायचं त्यांना की नाही इथे काय झालं, माझी बायको तुमच्याचसाठी काहीतरी बनवायचंय म्हणून भाजी आणायला गेली ती गेली का हेही कळत नाहीये मला. मला त्रास एका गोष्टीचा होतोय की प्रत्येक वेळी हे माझ्याच बाबतीत का घडतं. सगळं ठरलं होतं ना, तरी सगळं उलट. JK सर येणार आहेत, शनाया येणार आहे. आधीच त्या JK सरांना सतत एक गोष्ट वाटते की मला काम जमत नाही, त्यांच्या नजरेत मी सतत खुपत असतो. एक संधी होती ना, ही एक संधी होती जिथे मी त्यांना कन्व्हिन्स करणार होतो की नाही मी केपेबल आहे, मी चांगला आहे, माझी फॅमिली चांगली आहे, आम्ही एकत्र आहोत, मी खूप भारी करू शकतो काहीतरी. काय विचार करतील ते? याला काम तर जमतच नाही. स्वतःच्याच घरच्या पार्टीचं इन्व्हिटेशन देऊन तीच पार्टी कॅन्सल करतो हा. शनाया जी माझी बॉस आहे, दरवेळी काही झालं चुकलं तर ती माझी बाजू घेत असते, पण काय कुठल्या तोंडाला बाजू घेणार आहे ती? माझ्या ऑफिस मधला प्रत्येक माणूस उद्या जेव्हा मी ऑफिसला जाईल ना तेव्हा माझ्याकडे बघून हसेल. कुठल्या तोंडाने मी काम करू, कशी मानवर करू, कशी कुणाला ऑर्डर देऊ? बरं हे झाले माझ्या ऑफिसचे, आणि हे जे आजूबाजूचे शेजारी पाजारी आपण बोलवलेत त्यांचं काय? त्यांना तर माहितीच आहे पाटकरांच्या घरात दरवेळी आठवड्याला काहीतरी घडतच आहे मोठं प्रकरण. हे नेहमीच आहे म्हणतील ते. आम्हाला माहितीच होतं पार्टी कॅन्सल होणार होती. हे सगळं माझ्याच बाबतीत का? मी कोणाचं वाईट केलंय? काय बस, मी आता ती ऑर्डर करून टाकतो. आणू आली ना ती भाज्या बिज्या फेकून द्या सगळ्या बाहेर. त्याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. त्या हॉटेलचाही फोन लागत नाही आत्ताच. नाही मी एक काम करतो, मी स्वतः जातो त्या हॉटेलला आणि घेऊन येतो. साधारण 40 माणसांना, म्हणजे 20 स्टार्टर्स लागतील, 10 व्हेज 10 नॉनव्हेज. ए अभि, श्रावण आहे. आई गप ना आई, प्लीज ग प्लीज. ए रेवती सांग ना आईला, माझं डोकं गरम आहे आई, प्लीज. अहो आले मी, तर बाहेरून मागवायची काही गरज नाही. सॉरी, ते उशीर झाला खरंच सगळ्यांना. आई सॉरी, दादा सॉरी. तुम्ही काळजी करू नका. मी करते पटपट. ते काय आहे, मी ते लांब नाही, ते जाऊ दे मला. जाऊ दे कसं? का उशीर झाला ऐकायचंय मला. मला रिक्षा मिळत नव्हती हो. मी म्हटलं थोडे जास्त पैसे घ्या, पण तुम्ही सोडा, थांबतच नव्हती रिक्षा. माहित नाही आज काय आहे. हा काय करतोय ते? तो पार्टीला येत होता आपल्या. तो मी बोलवलं त्याला पार्टीला? नाही, मी पार्टीला बोलवलं त्याला. मी पिहूला सांगितलं फोन करून त्याला सांगायला की त्याला, म्हणजे मी बोलवलं त्याला. तो वाटेत भेटला म्हणून मी लवकर येऊ शकले. आई अच्छा, त्याच्या बरोबर आलीस तू?
त्याच्याबरोबर आलीस का हो. तू रिक्षावाला आहेस का? नाही मी ते काकू रस्त्यावरून एकटा येत होत्या ना तर त्यांना लिफ्ट दिली. अहो मी म्हटलं ना मला रिक्षाच मिळत नव्हती पण तुम्ही काळजी करू नका मी पटकन करायला आता घेते. हे सगळं बनवायची वेळ संपली.